बलात्कार प्रकरणातील खोट्या तक्रारीवर कठोर कारवाई करा. नावे, फोटो, व्हिडिओ जाहीर करण्याची राज्यपालांकडे मागणी. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी. बलात्कार प्रकरणामध्ये खोटे आरोप करून निर्दोष व्यक्तींना अडकवणाऱ्या महिलांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा प्रकरणातील संबंधितांची नावे, फोटो आणि व्हिडिओ समाजासमोर जाहीर करण्यात यावे, अशी खळबळजनक मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात बलात्काराच्या घटनांचे 2 प्रकार नमूद करण्यात आले. जबरदस्तीने घडलेल्या गुन्ह्यातील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना न्याय मिळवून द्यावा असे सांगण्यात आले. मात्र काही प्रकरणांमध्ये स्वार्थ, आर्थिक लाभ, वैयक्तिक सूड, दबाव किंवा इतर कारणांसाठी संमतीनं संबंध ठेवून नंतर बलात्काराचे आरोप केल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय. अशा कथित खोट्या तक्रारीमुळे अनेक निर्दोष व्यक्तींची प्रतिष्ठा, करिअर, कुटुंब आणि मानसिक स्वास्थ्य उद्ध्वस्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच खोट्या तक्रारीमुळे खऱ्या पीडित महिलांच्या प्रकरणांवरही परिणाम होत असून न्याय प्रक्रियेवर समाजाचा विश्वास कमी होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी शासनाने या संदर्भात स्वतंत्र धोरण जाहीर करून खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. दरम्यान या निवेदनामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली असून सामाजिक, राजकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत अद्याप कोणती अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाही. आज मी हे 2 पानी मागणीपत्र महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना माझ्या वतीने व राज्यातील जनतेच्या वतीने पाठवले आहे. या मागणीपत्राचा आशय असा आहे, राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी. राज्यामध्ये 2 प्रकारचे बलात्कार आहेत. एक स्वतःहून करून घेतलेला बलात्कार व दुसरा जबरदस्ती केलेला बलात्कार. जबरदस्ती केलेल्या बलात्कारात ज्यांच्यावर बलात्कार झाला यांची नावे गुपित ठेवणे हे समाजासाठी खूप चांगले आहे. परंतु ज्यांनी स्वार्थासाठी, मग पैशाच्या स्वार्थासाठी, आपले शारीरिक सुख भोगवण्याच्या स्वार्थासाठी किंवा इतर आमिषासाठी स्वतःहून जर बलात्कार करून घेतला तर अशांची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे समाजासमोर आणून यांच्यावर पोलीस कारवाई करावी. स्वतःहून करून घेतलेल्या बलात्कारामुळे व हे बलात्कार जनतेसमोर न आल्यामुळे, महाराष्ट्रासमोर न आल्यामुळे ह्या महिला अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जातात. त्यामुळे हे जे बंधू बाबा, साधू, संत, महात्मे व लॉजिंगवर नेणारी बडे बडे व्यक्ती यांना हे फावते. तर अशा प्रकरणामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याला निर्देश द्यावे की स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे समाजासमोर आणावीत, त्यांचे फोटो असल्यास चित्रीकरण हे जाहीर करावे व यांच्यावर पोलीस केसेस करावे, केलेली कारवाई कळवावी.